हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे आपला जुना, जे की माझ्या जुन्या चॅनलवर होता आणि तो चॅनल सध्या नाही आहे, ते डिलीट झालेला आहे. तुम्हाला बोललेलं पण होतं मी. आणि हे रेणुका देवीचं दर्शन करते वेळेस ना आम्ही दसऱ्यामध्ये गेलेला तो व्लॉग आहे. आणि आता मला ना एक एक व्लॉग सापडायला लागलेले आहेत जुन्या मोबाईलमधून. मी असंच पाहत बसले तर मला मी करून ठेवलेले ब्लॉग ना काही डिलीट केलेलेच नाही आहेत. तर चला म्हटलं तुम्हालाही ह्या आठवणी दाखवाव्यात आणि आपल्या कायमस्वरूपी ह्या आठवणी राहतील म्हणून मी हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. तुम्हाला हे ब्लॉग कसा वाटेल ते मला नक्की सांगा. खूप सुंदर आहे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग नाही म्हणणार कारण गुड इव्हनिंग झालेलं आहे. आम्ही निघालो आहे रेणापूरला देवीचं दर्शन घेण्यासाठी. जावं की नको म्हणून खूप म्हणजे विचार करण्यामध्येच गेला आमचा टाइम. तर जास्त करून मी ड्रेस घालून ऑलरेडी बसले होते सकाळपासून आणि पावसामुळे आभाळ पण खूप आलेले. पण फायनली आम्ही निघालेलो आहोत. इथे आहे हर्षू, इथे आहे अंशू, मी आणि यांनी केलेला आहे ड्रेस मॅचिंग. इथे आहे अंशूची बस. चला, दरवर्षी जात होतो आम्ही रेणापूरला आणि ह्याही वर्षी जाणार आहे. पण गेल्या वर्षी आईला घेऊन गेलेली होते. तिला विचारलं पण तिचा काहीतरी प्रॉब्लेम आल्यावर ती नाही आली. मी इथे जाणार आहे. 5 वाजले आहेत. यायलो मी. चला उल्लू, चला लवकर चला. तुम्हाला रेणापूरचं सुंदर अशी देवी, तिथं दीपमाळ आहे, हलती दीपमाळ आहे, तुम्हाला दाखवते. निघालेलो आहो आम्ही रेणापूरला. हे बघा तिथे आहे अंशू, हर्ष. ठेवा रे लवकर, चला पटमन, उशीर व्हायलाय. चला आहे पेट्रोल भरायला. माझ्या गाडीत पेट्रोल कमी आहे म्हणून. काय झालं? नाही हो, हर्षूला आवडते पेट्रोलचा वास बर का. हा वास घ्यायले पागल. बाळाले पाऊस येते की नाही माहित नाही, बघूत आता देवीच्या नावावर. काय तू Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. आबाळ बघा किती आले. आम्ही थांबलो इथे चहा प्यायला. अमृतुल्य. अंशी काय प्यायलाय? दूध. माझा घेत पासा केला. हे आबाळ बघा, ह्या आबाळाला घेऊनच आम्ही दिवसभर आलं नाही आणि आबाळ विसरले. आता बघूत काय होते. हे आहे मांजरा नदी. मांजरा नदीच का वाव, बघा किती 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 किती. बघा हे पाऊस. हे रेणापूरला जाणारे लोक मला दाखवते. इकडे तिकडे रांगच रांग आहे पूर्ण. तिकडे पण फायनली पोहोचलो आम्ही. हे पहा, फायनली पोहोचलो रेणापूरला आम्ही. हे पहा दुकाने छोटे छोटे. हे आहे मुख्यद्वार तर नाहीये, पण इथून पण जात होता आम्ही. इथूनच जाणार आहे. हे बघा पोहोचलो. हे आहे मंदिर. रांगले आहे की रांग बघा किती. आता ह्या रांगेत थांबून दर्शन घ्यायचंय. हलती दीपमाळ दाखवते तुम्हाला.
इथे आहे ड्रोन. दीपमाळ हलेले दिसना बी झालं कॅमेऱ्यात. हे आहे चला चला चला. मी घेतलेला आहे प्रसाद शाबू. माझा उपवास नसतो तरी मी घेतले प्रसाद. हे बघा आता इथं खायचं बसून मस्त पैकी. इथं बसायचं आहे. इथं आहे बसायचं. तिकडं पण आहे बसायचं. हो बघा हे रांग आहे. आम्ही 5 देऊन केलंय दर्शन 300 रुपये. हे बघा रांग एवढीच होती. तुम्हाला दाखवली होती तेवढी रांग. बघा खूप रांग होती. इथे आहे प्रसाद. आता इथे खाते. इथे बसून खाते. परड्या आम्ही घरी. रांग दाखवते तुम्हाला. हे रांग आहे.
आम्ही 5 तिकीट घेतलेलं होतं. इथे केलेलं आहे गायमुख आंघोळीचं कल्लोळ आहे बघा. इथं आहे गायमुख. पाणी नाहीये आणि याच्यात महादेवाचं म्हणते देवीचं तर मंदिर दिसत नाही कारण सगळीकडं मंडप टाकलेला आहे. हो आमचं दर्शन झालेलं आहे. फायनली निघालो आता आम्ही घरी म्हणजे घराकडे. इथे आहे थांब रे कुठं काढ चला अंशू आणि हे निघाले पुढं. चला सुंदर मंदिर हे आहे. गाडीवरती आलो. हे बाहेर जिथून आलेलो तिथूनच हे आहे बाजार. नारळ वगैरे इथे घेतलेलं आहे आम्ही. कुठे गेले हे मला सोडून. बघा इकडे तिकडे चालले होते गाडीकडं. मंगले शिवे सर्वार्थ सार्थिके शरण. हे आहे रेणापूर. टोक काही दिसना. ते बघा झाड किती येतं. हे वडाचं आहे वाटतं. हे बघा मंदिरचं टोकही दिसत नाही एवढे. इथे आमची गाडी येतं जायचं आम्हाला. 6:30 वाजायले. हे बघा रडायला. अंशूला गाडी पाहिजे पण अंशूला बिचारायला कुणी गाडी घेऊन देणारा मेंबर इथं आहे. घेऊन देणार. अंशू काय पाहिजे. अंशू काय पाहिजे. इकडे बघ. इकडे बघून सांग काय पाहिजे. इकडे बघ काय पाहिजे. गाडी इथं आहे शॉपचं दुकान. फायनली अंशूला गाडी घ्यायचा डिसिजन झालेला आहे. घ्यायची गाडी. अंशूला घ्यायला तिथं गाडी. जेसीपी ना का जेसीपी आहे घरी. 60 रुपयाला आहे. 20 रुपयाला आहे. 60 रुपयाला 30 रुपयाला. अंशूने घेतली जेसीपी. ती बघा तुतारी घेतले. तुतारी या मावशी पण घेतली. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. हाय फ्रेंड्स, तर फायनली आम्ही पोहोचलो आहे घरी. भीत गेलेलो होतो. म्हणजे एवढा आभाळ आलं होतं ना, खूप म्हणजे भयंकर आभाळ आलेलं होतं. आम्हाला वाटलं आता म्हणजे पाऊस येतोच की काय, पण आलं नाहीये तसं. तर मी म्हटलं चला, म्हटलं काय थोडेफार म्हणजे येत होते थेंब, पण मी म्हटलं चला आलं ना आलं म्हटलं, म्हणून निघालो. तर फायनली आमचं दर्शन वगैरे पोहोचलो, पण सुंदररित्या दर्शनही झालेलं आहे. बघाच तुम्ही हा नक्की ब्लॉग. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. रेणापूरला आम्ही दरवर्षी न चुकता जातो बरं का. आम्हाला 5 वर्ष झाली असतील न चुकता आम्ही दरवर्षी जातो रेणापूरला देवीला. माहिती नाही कसं काय, पण आम्हाला म्हणजे आता तर सवयच होऊन गेली की दसऱ्यामध्ये म्हणजे ह्या पिरियड्समध्ये म्हणजे तीच बोलवते असं एका प्रकारे म्हटल्यासारखं की जाऊच वाटते. एवढं सुंदर वगैरे दर्शन होतं. फर्स्ट टाइम पास देऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे. 300 रुपये काहीतरी. एका 5 मिनिटात दर्शन झालेले. लाईन वगैरे खूप होती आणि आम्ही गेलो होतो गाडीवर, त्याच्यामुळे भीतीपोटी आम्ही म्हणजे पास घेतलं आणि दर्शन वगैरे करून आलेलो आहोत. कारण रांग तर खूप होती. 2-3 तास लागले असते आणि पण आमचं दर्शन झालं नसतं जर आम्ही रांगेत थांबलो असतं तर. तरी पण दर्शन वगैरे खूप सुंदर झालेलं आहे.
तुम्ही बघाच हा व्हिडिओ, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि तिथं पास वगैरे पण सोय झालेली आहे, पासची पण वगैरे. ज्यांना अर्जंट वगैरे आहे त्यांनी पण पास घेऊन आपण दर्शन करू शकतो. ह्या वर्षी फर्स्ट टाइम केलेलं आहे. एवढ्या 4-5 वर्षांत आम्ही ह्याच वेळेस घेतलेला आहे पास, ते पण पावसाला भिवून नसता. मग असं जर माहिती जर नसतं ना आम्ही, तर मग आम्ही पण तिथंच असो. खूप सुंदर आहे ब्लॉग, तुम्ही नक्की बघा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. खरंच खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. देवीची पण फोटो वगैरे मी टाकलेले आहे, ते नक्की पहा तुम्ही. आणि पाऊस इथे लातूरमध्ये पडलेला होता, पण तिथे काही नाही आहे, तिथं फक्त आभाळ वगैरे आलेलं होतं. आणि जाताना एक नदी पण आहे, त्याचा पण मी छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे, ते पण पहा. मांजरा नदीमधून खूप म्हणजे खूप सुंदर असं म्हणजे दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही म्हणजे मित्र सकाळपासूनच रेडी झाले होते, पण यांच्या मनात जाऊ की नको त्याच्यामध्ये म्हणजे 4-5 पर्यंत आम्ही बसलो. मी म्हटलं फायनली चलाच, म्हटलं जे होईल ते बघूत म्हटलं. शेवटी आम्ही निघालो. दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. नक्की ब्लॉग बघा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.